स्वागत है अपने भाई के नए ब्लॉग में। और अपना ये पहला ही ब्लॉग है। और पहली बात तो अभी सुबह के 6 बजे और इतना कल रात के प्लान था कि इतना वालकेश्वर जाने का 12 बजे कल रात का प्लान डिसाइड हुआ था। और मैं और मेरा दोस्त ही और हम सुमर का पहला सुमर इसके लिए दर्शन करने के लिए हम दोनों जा रहे हैं। तो देखते हैं कैसे क्या होता है, कैसे क्या शूट होता है आज का ब्लॉग, देखते चल मिलते हैं। देखो अपना दूसरा बंदा भी आ गया। हम दोनों अभी जा रहे हैं वालकेश्वर। अभी निकले घर से बाहर और अभी इधर से पहले स्टेशन जाएंगे, कल्याण स्टेशन, फिर उसके बाद उधर से दादर जाएंगे और दादर के बाद बस देखेंगे, नहीं तो क्या होता है कैसे क्या। और मिलते हैं अभी इधर से डायरेक्ट कल्याण स्टेशन में। और अपना तीसरा बंदा आ रहा है कि नहीं आ रहा है पता नहीं, क्योंकि वो नहीं आ रहा है क्योंकि वो अभी उठा है और अभी नहाने के लिए गया है, इसके लिए। फिर मिलते चलो। कौन बोले उसको अगली बार आवाज दे, अगली बार डायरेक्ट नेक्स्ट सोमवार भी अपन दूसरा ही जगह जाने वाले हैं। ऐसे धीरे धीरे एक सोमवार में पहले ब्लॉग डालेंगे, देखेंगे कैसे ब्लॉग का कंटेंट है, क्या है, मतलब व्यूज़ आते हैं कि नहीं आते चैनल पे। आएंगे भाई, पहला ही ब्लॉग है, भगवान की कृपा से हो गया कुछ तो अच्छा हो जाएगा, नहीं तो फिर है बर्बादी के राह पे। वो तो वैसे भी चल ही रहे भाई, जो चल रहा है वो और चलेगा ना, बर्बादी धीरे धीरे अभी चालू है तो पूरा एल लग जाएंगे। क्या चाहते देखेंगे चलो मिलते हैं डायरेक्ट। तर आता ग्रँड रोडवरनं बाहेर निघालो, स्टेशनच्या बाहेर आहे. आता स्टेशनच्या बाहेर आतो आणि या समोर तुम्हाला दिसते हे समोर जे उभे आहेत ना, हे सगळे तिकडंच जाणार आहेत. इथं असं समोर उभं राहायला लागेल आणि तिकडनं आपल्याला ट्रेन बस भेटेल. गर्दी बघा, ही गर्दी की मजा की लाईनमध्ये किती उभं राहायचं. One eternity later. हे काम पच्चे, कारण की मस्त आहे की 12 रुपयात सोडलं, एकाचे 12 रुपये फक्त. त्याचपेक्षा टॅक्सीने गेले तर 50 रुपये गेले असते. आणि आता हे बघा इकडनं मंदिराची लाईनच चालू होती. तर बघू आपण कसं काय पुढे. म्हणजे या मंदिरात जाऊ, इकडे कुठं जायचं पण ते सांगतोय मी त्याला. बघ इकडे एक मंदिर आहे, या साईड चाललंय सुखी चाललेलं जीवन सुद्धा मस्त आहे की एक शिवी देऊन घाण केली मस्त की. सकाळ बसता एक पण ब्लॉग मध्ये शिवी नव्हती दिलेली, पहिलाच ब्लॉग आहे शिवी देऊनच चालू केली. हात जास्त बाहेर काढू नको, बस सोबत हात पण निघून काय नाही होत, हात गेला तरी चालेल, मोबाईल जायला नको. मोबाईल नवीन हात काय हात प्लास्टिकचा लावू आपण. हे मंदिर बघ इथे बाहेर, तिचं सगळं जाऊन ते पहिलाच ब्लॉग आहे. काहीच नाही, लोक आपल्याकडे अशी बघतो ना, विचारू नको काहीतरी केले आपण, कोणतं तरी सगळ्यात मोठं पाप केलेलं आहे त्या त्यामुळे आपल्याला अशी लोक बघतात. तर बघू आपण चाललोय जसं. हां, आणि ते हातात कॅमेरा बघून असं वाटतं लोकांना की वेगळंच काहीतरी चाललंय. तू या साईडला आहे ना, या साईडला बरोबर जमतं, त्या साईडला बरोबर जमत पण. आणि आता इथं आता लेफ्ट साईड राईट साईडला तुम्हाला एक मंदिर भेटेल पुढे गेल्यावरती. हे पण एक मंदिर पाहिजे. तर येताना तुम्हाला हे सगळे मंदिर दाखवतो. पुढे बाजूला आजूबाजूला तुम्ही बघा सगळीकडे चारी साईडला मंदिरच मंदिर. जायचं होतं ते मंदिर बघा, इथे गर्दी बघा किती आहे. ही गर्दी पाहूच शकतात तुम्ही, जास्त गर्दी नाही. ते बरं पहिला सोमवार म्हणून आणि लवकर आलं. आरती झाली की नाही माहिती नाही. आणि आम्हाला कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण आम्ही फुकटचं आतमध्ये जाऊन एक व्हिडिओ तर काढली आहे, पण त्याच्यावरती बॅकग्राऊंड तर काय नाही. तरी बघू आपण नंतरला व्हिडिओ कशी दिसते ती काढून तर ठेवली. ह्यानी व्हिडिओ काढली आहे ती, पण मी नाही काढली आहे कारण की मला तो थोडाफार कॅमेरा वापरताच येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला फक्त बोलता येतं, बघ 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 करता येतं, बाकी काय नाही करता येत. आणि बोलायला गेलं तर सगळे मंदिर आहेत पूर्ण लाईन जाता येतं पुढे मागे. आणि अशाच मंदिरं पूर्ण चारी साईडला आहे. आता इथे एक शंकराचं मंदिर आहे, परत एक तिथं पण जातो, पाया पडतो. चालू आहे मागच्या वेळेस पण इकडनंच चालू आहे. जलाभिषेक इथंच केलेला आपण.
त्या शंकरच्या मंदिरात आम्ही पाया पडायला चाललो तो नंदीवर खाली नंदीवर यासमोर कासव नीलकंठ एवढं भारी वाटतं ना. चला आता पाया पडतो मी, नंतर भेटतो. मंदिरात मागे दिसते त्या मंदिरातून पाया पडून आलो. आता इकडनं आता आम्ही खालती चाललेलो. ते खालती ते तलाव आहे, ते रामाने बाणाने ते तयार झालेलं ते तलाव आहे पूर्ण चारी साईडला. जर कुत्रे पण बघा, कुत्रे त्या साईडला, त्याच बाजूला असं या साईडला बघायला गेलं तर इथं बदकं बित्कन पाण्यात मस्त येते. चारी साईडला मंदिरच मंदिर आहे. हे पूर्ण सगळीकडे मंदिरच आहेत. ह्याच्या तलाच्या बाजूला चारी साईडला मंदिरच आहे. तिकडनं आम्ही पाया पडून खालती जाऊन पण आलो आणि आता परत चालले परत दुसरा मंदिर. ते साईडला बघाल ना तर चारी साईडला तुम्हाला काय ना काहीतरी दिसणार मंदिर आहेत चारी साईडला. तसे तरी कुठं ना कुठेतरी मंदिर दिसणार. हे वरती पण एक मंदिर आहे. ते मंदिर तर एवढं भारी ना विचारू नका. एकदम छोटी जागा आहे, पायऱ्या पण एकदम छोट्या आहेत. त्या मंदिरात जाताना आतमध्ये मागच्या वेळेस आले होते पण तिथे एक नंबर फोटो आलेला मागच्या वेळेस. हे जा माझा नाही तिथं मी काढलेला ना फोटो. हे तुझाच फोटो आलेला सगळ्यात चांगला तिथे आहे का. एंट्री बघू, भेटली तर भेटली. त्याचं काम चाललं आहे बाहेरनं बाजूने. हे वरचं पत्र वित्रचं पाणी विणी येतं म्हणून आपलं नंदी आणि हे शिवलिंग चालते. ते आपण मंदिरातनं पाया पडलो. ते चाललं स्टँड कुठे? ह्याच्या नादात हा स्टँड आहे ना, हा स्टँड आहे तो विसरलो असतो कारण की आम्ही निघालो. साईच्या लक्षात होतं. हा माझ्या लक्षात होतं म्हणून मी परत सांगितलं स्टँड नाही घेतलंय. मी परत स्टँड घेतला आणि परत आलो. पण चांगलं इकडचं शांततेत वातावरण आहे. एवढं मंदिर असून पण म्हणजे कोणाची गर्दी नाही, काय नाही, शांततेत दर्शन झालं सगळं. आणि एवढं चांगलं आहे ना की तुम्ही पण येऊ शकता तिथं पाया पडायला. आणि तुम्हाला चारही साईडनं पूर्ण हे मंदिर भेटतं बघायला तरी आणि पाया पण पडायला. हे मंदिर माहित नाहीये कोणाला जास्त. ते तर आहे. आम्ही मागच्या वर्षी आलेलो, ह्या वर्षी परत आलो. आता परशुरामाचं मंदिर आहे, हनुमानाचं पण होतं ना इथे. मंदिराच्या आतमध्ये आलो. हे मंदिर बघ, फक्त मूर्ती बघा एवढी सुंदर आहे ना विचारू नका. किती मूर्ती सुंदर आहे. मागच्या वेळेस ना ह्या घरात घुसलेलो. हे घर आहे आणि ह्या घरात हे मंदिर आहे. इथे बघायला गेलं तर इथे एक मंदिर आहे आणि इथं आम्ही घुसलेलो होतो मागच्या वेळेस. हे दरवाजा दिसत असेल मंदिराचा. ह्या घरात आम्हाला माहिती नव्हतं ते घर आहे. आम्ही फक्त असंच सहजासहजी घुसून गेलो आणि पाया पडलो. त्यांच्या घरातले आमच्याकडे बघतायत हे कोण आले नाश्ता करायला आलेत, कशाला आलेत, कोण पाहुणे आलेत. पण नंतर आम्ही बोला नाही मंदिरात पाया पडायला आलो. अच्छा चालेल घ्या पाया पडा म्हणून मग आम्ही तिकडनं परत बाहेर निघालो. असं झालेलं मागच्या वर्षी. आणि ह्यावेळेस फक्त लांबूनच पाया पडलो. आणि इथं तुम्ही बघाल तर प्रत्येकांच्या दरवाज्यात आता इथं जेवण बनवत आहे. आता याचा सीन झाला. आता काय झालं माहिती होतं, काकी जेवण बनवत आहे आणि त्यांच्या दरवाजाची इथे ना ही गणपती बाप्पाची मूर्ती होती. याला वाटलं का आतमध्ये मंदिर आहे, त्या काकींच्या इथे पाया पडतं. एवढं डेंजरवाला सीन केला नाही विचारत नका. मस्त आहे की चाललेलं चांगलं वातावरण. याने गाणं गेलं एका झटक्यात. आता परत मग महालक्ष्मीचं मंदिर पण झालं, पण ते आता बंद आहे की माहिती नाही. चालू आहे. लक्ष्मीच्या मंदिरातनं बाहेर निघालो पाया पडून. हा बघ काय पडणार नाही मी. पडलो तर तू उचलून खांद्यावरती घेऊन जाशील, त्याचं टेन्शन नाही मला. इकडचं बदकं पाण्यात खालते झालं. मग अशा पण त्या साईडला होतं त्या कॉर्नरला यावाला. आणि आता तिकडनं आपण परत इकडं आलो. तिथं सगळं श्राद्ध चालू आहे सगळीकडे. कुठनं चालत जायचं त्या परत. चालेल वाचलो थोड्यासाठी वाचलो पडण्यापासून. तो बनलाय वाटते. तिला आम्ही पुढे आलो. मी मगाशी घाण पडलो असतो डायरेक्ट ओम बोललेला ते खरं होतं. पडलो असतो बरं. मस्त आहे. आता इकडनं बाहेरच जाऊ. आता घरीच चाललोच कारण की झालं दर्शन तर झालेलं आहे मंदिरात. पाया पडलेलं आहे तर ती मोठं आहे.
एका टायमाचं जेवण होईल असं बोलतं. पण आता मी श्रावण चालू झालं आहे, खाणं बंद केलं आणि आता मटण पण चिकन पण सोडून द्यायचा विचार चालू केलेला आहे. बघू विचारावरती मुद्द्यावरती कायम राहिलो. तक बितक तर नाही खाणार, खाल्लं तर फक्त पनीर खाईल, चिकन पनीर म्हणून असं समजून. काय करणार आहे, बदकले मोठं आहे एवढं. हे बघा याचा विचार कोणता झाला बघ. आता श्रावण आहे, मस्त आहे की आले मंदिरात पाया पडायला. आणि आपण आता मग त्या मंदिरात बघा गर्दी किती आता बाहेर, एवढी गर्दी की विचारत नाही. आता हे काका बघ काय करतात. बरं आलं रे आपण लवकर येऊन गेलो. काका बघ आंघोळ करताय, काका आंघोळीला बसले. हे बघा लोकांची प्रायव्हसी डिस्टर्ब करते. ते काय करतोय, प्रायव्हसी थोडी ती. काका तर बाहेर बसलेले आंघोळीला, मी दाखवते फक्त, मला काय जातं. हे सगळं घाण आहे बाई. आता एवढं कपल्स आहेत इथं पागलसारखे आलेत. आता इथं मंदिर आहे, मंदिराच्या इथं आजूबाजूला तरी तुम्ही सोडा. त्याचं कुत्ते लय घाण आहे, लय घाण. झूमचा चुकीचा फायदा उचलतोय. अरे पण चुकीचं म्हणजे इथं मंदिराच्या इकडं असं नसतं करायचं ना. पण मला हे समजत नाही ना, मंदिराच्या इथं कोणी असं केलं बिलं तर चांगलं थोडी वाटतं. आता चारी साईडला एवढं चांगलं वातावरण आहे, इथंच बरोबर आहे बघा. आता चारी साईडला वातावरण आहे, हेच कपल आहेत पागलसारखे इथं मध्ये. आणि याच ठिकाणी तो बदकच निघून गेला. बघू हा बदक येतो का. ओम बघू दे, हा बदक येतो का. जा पुढे जा बघून दे, मला बघायचंच आहे. हा बदक येतो का, जा. तुला बघून घाबरतो की तुझ्या जवळ येतो. हात तरी लावून देतो का बघ. दे हात लाव. ओमची फाटे ओम चावेल. लावला. चांगलंय मस्त आहे. ओमने त्याची डेअर कंप्लीट केली, बदकाला हात लावायची. तर डेअर बिअर काय नाही, असंच. हा बघा हा बदक एवढा शांततेने बसलेला आहे. जावा एवढं बसलं बदक, केवढूच आहे बघा तो, शांततेत बसलाय. किती गोंडस आहे हा. हे बघा काहीच करत नाही. असं वाटतं पकडून घेऊन जावं बघ ना, किती भारी वाटतंय. माझा पळून तरी गेला नव्हता. ती एवढा मोठा हात आहे त्याच्या मागे, पकडू घ्यायला. हे पकडायला, याला पकडतो. बदक पकडायला चाललाय, बघूया पकडतो. हा बदक पकडलेला आहे. गटरीची सोय, गटरी झाली नाही, तुला काय करत नाही. किती बाळवा ना, किती चांगलं आहे. लोक याला खातात, आपण नाही खात. आपण खात नाही कारण आता श्रावण चालू आहे. नाही मी आता सोडून देतो चिकन मटन सगळं. अजून कोणाला पकडू का, ह्याला पकडू का. हा बघूया. नाही बघा ओमनी तर फक्त बदकाला हात लावलेला, मी तर बदकाला पकडले. एक सोडून ते पण 2-2 तिकडे ठेवलेले. दोन्ही बदकं होती, दोन्ही बदकं पकडला असता मी. मला त्याला शांततेत बसू द्यायचा होता. शांततेत बसू द्यायचा होता. वा एकदम शांत. आता ओमचं मी आपला बोटीमध्ये बसताना फोटो काढणार आहे, आता एक व्हिडिओ काढतो. ओम बस ना बोटीमध्ये. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. हे बघा ही एवढी भारी बोट आहे. मोशन सिकनेस का बट हलणार नाही ते, इमोशन होणारच नाही. तुला इमोशन होतील तू पडला तर. नको. तुला तुझ्या गर्लफ्रेंडची आठवण येईल, तीच तुला सोडून गेली आहे. बघ ना, बस ना ओम, बस एक ट्राय तर कर. तुला ही डेअर कर 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 बघू दे काय आलं तरी. बोट पहिले हालत बघतोय कशी. बसला जा. मी तुला एक चांगली व्हिडिओ काढून देतो तुझी. तू उलट्या साईडने बस, त्या साईडने बस. म्हणजे हा असं इथं बसतं मी इकडनं व्हिडिओ काढतो ना तुझी. इकडनं व्हिडिओ काढतो तुझी. इकडनं तुझी व्हिडिओ काढतो ना, भारी येईल. तू असं वाटेल बोटी ह्याच्यात आलायस. बसत एक तर काढतच नाही, बसतच नाही. बघा ना काय, बस ना एक तर बस. एवढी भारी व्हिडिओ येईल ना, विचारू नको. अरे असून ना, तुला लाकडावरती बसायचंय. बघूया जातो का. बघ काय एडेगिरी चालली याची. काय झालं, पडला नाही ना बरे. अरे परत बाहेर आलेल्या बोटीत ना. किती मासे पकडले हो. 5 दाखव ना, कुठे ठेवले खिशात. पडले परत पाण्यात सोडले का. खायचे नाही, श्रावण आहे म्हणून. नाही मी नाही बसत भाई. पडलो बिडलो तर फुकटचा. ती एका साईडने डायरेक्ट कलंडली. तू पडला असं तुझा काय टेन्शन नव्हतं ना, तू लगेच सुकला असतं ना. का सांगतच आहे ना, त्याच्यावर शर्ट टाकलं. एवढा लुकडा आहे तुझं. हे बघ ही बोट बघ, याच्यात मासे पण आहेत. दिसतो का मासा, दिसतो न कुठेतरी मासा बघितलं रे आता जस्ट. आहे मच्छर आहे. अरे मासा निघाला तर किती देशील. मच्छर आहे. मासा आहे मच्छर आहे. मासा आहे. हा बघा हे बघा मासे. हे बघा दिसले का. जिथे आहे काय दिसतं, मासे दिसत आहेत तिथं मस्त की फिरताय. तिथे पण
सगळीकडे मासे पूर्ण बोटीत मासे आहेत. ते गोल गोल खड्डे आहेत ना त्याच्यातनं पूर्ण ते मासे निघत आहेत आणि एकामेकाला जॉईंट आहेत. हा कोणीतरी पकडून मासे वाढवण्यासाठी ठेवलेले आहेत. एवढा कसले मासे पकडलेत. कुठे गेला रे मासा? आहे बघा कॉर्नरला त्याच्यावरच झूम करतो. दिसलं का मासा? आणखी एक ना कसे लाईनीत चालले आहेत आणि ते बघा ना ते 2 कपल अजूनपर्यंत इथंच आहेत. त्यांच्या मी जिओ काय आपण सिंगल आहेत. आणि हे असे असे मंदिराच्या ठिकाणी असं नाही करायचं. आपण सुशिक्षित सभ्य चांगल्या व्यक्ती देवाला मानणारे टाकलं ते टाकलं एवढं टाकलं ते मासे खात पण नाही रे. मासे सगळे खाली बसलेले. खाली बसले सगळे मासे खाली नाही बोलत रे. पण घाण बघ ना किती करून टाकलं. एवढं चांगलं स्वच्छ ठिकाणी चल मस्त घाणच चालू नसते बघा. मी बोललो नाही इकडे तर काकी माझ्याकडे बघतोय. त्या काकी डब्यातनं काहीतरी टाकतायत खालते माशांना. ते सगळे माझ्याकडेच बघतायत घाण केली म्हणून सांग बोललो तर. त्याच्या रागाने बघतात ना विचारू नका. मी ह्या साईडला मान करून निघून गेलो. ओम खालती आहे. ओम आमच्या बाजूने चाललाय. काकी ओम आला ओम आला. ओम आलेला आहे परत. कुठनं जायचं आता परत? तर तिकडं वरती चढायचं इकडनं रिटर्न भरते. माझा विचार केला इकडनं बंद होईल. मग कुठं जायचं परत? तिकडं जायचं एवढा. चला तर कपलच्या बाजूने जाऊया. मजा बघूया कपलची. आता पुढे जाऊया मस्त आहे की. हे बघा अजूनपर्यंत कपल्स इथंच आहेत. त्यांचा चेहरा बघायचा आहे तुम्हाला? नको घरातल्याने त्यांच्या बघितलं तर वांदे लागतील. काय चाललंय ते बघितलं तुम्ही काय चाललंय? पण इथं माहोल चांगला आहे. तुम्ही याल ना शांतता ते मस्त आहे की. इथे तुम्ही 1-2 तास तरी बसा तुम्हाला काय वाटणार पण नाही ना. कोणाची शावच्याव ना काय. आणि हा मंदिर मग असं शांततेत ठिकाणी विचारू नका. आणि ह्या मंदिराचं कोणाला जास्त लोकांना माहिती पण नाही की इथं मंदिर आहे. आणि एवढं चांगलं मंदिर नाही विचारून. मुंबईमध्ये ते पण एवढं मंदिर चांगलं आहे लोकांना नाही. तर आम्ही आलो दुसऱ्या रस्त्याने चाललो दुसऱ्या रस्त्याने. इकडंच बाहेर निघूया ना. इकडं आहेच तू स्मार्ट. 4 पोरी आता पटतील तुला. पण पटवायच्या नाहीत. कारण की 4 पोरी पटवल्यावर ते 4 पोरींचे पैसे किती खर्च करतील आपले. ते पोरी बिरी पटवायच्या नाही. तर एक अंट्याच्या माझ्या तसं हा चामचच होता मागे पण एकदा. हे कट नाही होणार. ही येणार. हीच तर कंटेंट आहे. हे येणार. हे हा पार्ट कट नाही होणार. चाल्या घरातले बघतात. असून दे ना घरातले बघून दे ना. घरातल्या फॅमिली फ्रेंडली कंटेंट. अरे ते चालतं रे थोडंफार तरी चालतं. काय हे बघा असा हा शिवी घातली असते. आता बोलतो अरे माझा फोन दिला ना तुला त्याच्या लोकेशन बिकेशन बघायला. आता मला काय बोलतो माहिती आहे का? इकडनं चालायला लागेल असं आहे मंदबुद्धी. काय करणार तर परत चालायला लागेल. आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो पुढेच. तर डायरेक्ट तिथं बस स्टँडला बसमध्ये बसतो. कंटाळा आलाय ते चालून लोक असे बघतात ना विचारू नका माझ्याकडे. असं येण्यासारखं वाटतं ना. कॅमेरा घेऊन फिरते मोबाईल घेऊन तर लोक असे सगळे माझ्याकडे अशीच बघतात. या साईडले नव्हत्या त्या साईडले आमच्या दोघांकडे असे बघतात ना विचारू नको रे. लय घाण वाटतं. नाही स्मार्ट नाही. मी कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन असं फक्त ब्लॉगिंग करतो आणि त्याच्यामुळे लोक अशी बघतात ना. मी असं की त्यांचा जीव घेतोय. थोडी घाण बघतोय. चला बाय भेटू तुम्हाला पुढे. तर बाबांनो आता आपण आलेलो आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये बसतोय. ट्रेनमध्ये बसता आमच्या लोकांचा एक विचार चालला की आपण जर ब्लॉग बनवला त्या ब्लॉगमध्ये आता चॅनलचं नाव काय ठेवायचं. तर आता बघूच चॅनलचं नाव काय ठेवायचं ते विचार चाललाच आहे. त्याचबरोबर आता आम्ही तर घरी चाललोय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असेच ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलला. चॅनलचं नाव ठरलं होतं ठरेल येईल ब्लॉग. आता उद्या 2-4 दिवसात येऊन जाईल ब्लॉग. तर सगळ्यांनी असेच ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.